संपूर्ण भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे पुन्हा राजधानी दिल्लीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे। दिल्लीत रुग्णालय, घरी मृतकांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे। दिल्ली येथील रुग्णालयातील बेडही अपुरी पडत आहे। तर राज्याच्या आर्थिक राजधानी मुंबईत सुद्धा पुन्हा कोरोना रुग्णात रेकॉर्ड ब्रेक वाढ होत असल्याचे चित्र आहे। येथे सोमवारी सुरू होणारी शाळा सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। अमरावती जिल्ह्यात गेला 1.5 महिना कोरोना आकड्यात कमतरता दिसून येत होती, त्यामुळे सर्व अमरावतीकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता। परंतु जिल्ह्यात आलेल्या अचानक पावसामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ झाली। याचा फटका कोरोना आजाराला पोषक असल्यामुळे आता शनिवारी तब्बल 99 कोरोना बाधितांचा आकडा विदर्भ न्यूजला प्राप्त झाला आहे। गेल्या 3 दिवसात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांनी आता अमरावतीकरांसाठी धोक्याची घंटा असल्याचे स्पष्ट झाले आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO संघटनेने दिलेल्या दुसऱ्या लाटेची धोक्याच्या संकेतामुळे आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे। अमरावती शहरात 9 कोरोना रुग्णालय जिल्हा प्रशासनाने सज्ज केले आहेत। यात 5 कोविड कॅम्प हेल्थ सेंटर यासह वरुडमध्ये 1 कोरोना रुग्णालय सज्ज झाले आहे। थंडीच्या वातावरणात हे सारी रोगाला पोषक असल्याने सर्व नागरिकांनी आता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे। सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध आता कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले। दिवाळीत शहरात उसळलेली गर्दी पाहता आता दररोज नागरिक शहरात गर्दी करीत आहे। कोणाला मास्क तर कोणाला मास्क न लावता बिनधास्त शहरात वावरत आहे। ही चुकी प्रशासनाची नव्हे तर नागरिकांची आहे। नागरिकांनी स्वतःला काळजी न घेतल्याने आता कोरोना आकड्यात शतक पार करेल काय अशी भीती निर्माण झाली आहे। म्हणूनच दुसऱ्या कोरोना लाटेचा सामना करा, विनाकारण घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करा, शासनाच्या नियमांचे वेळोवेळी पालन करा। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।